नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी आज एक नवीन जी आर काढलेला आहे. तो म्हणजे असा की आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमधील सर्व शिक्षकांना आता टी पास होणे अनिवार्य असणार आहे. तर हा जी आर काय आहे तो आपण बघूया. प्राथमिक शिक्षणाकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टी अनिवार्य करण्याबाबत हा आदिवासी विकास विभागाचा हा शासन निर्णय 1 जानेवारी 26ला निर्गमित झालेला आहे. हा शासन निर्णय काय आहे तो आपण वाचूया. केंद्र शासनाचा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी जी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक अर्हता परीक्षा म्हणजेच TET अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठीच म्हणजे इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13/2/13 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 अंजुमन इशात-ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या याचिकेमध्ये दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद केलेले आहे. म्हणजेच उपरोक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रान्वये शासन पुढील प्रमाणे निर्देशित करीत आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी नसलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजेच 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात. तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी म्हणजेच 1ली ते 8वीच्या शिक्षकांच्या नियुक्तीपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराचीच निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावरून नियुक्ती देण्यात येऊ नये. असा हा शासन निर्णय आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे आणि यामध्ये आदिवासी आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांना 1 सप्टेंबर 2027 पूर्वी TET परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील, असे या शासन निर्णयामध्ये म्हटलेले आहे.